श्रीरामपूर फायरिंग प्रकरणातील फरार आरोपीला पुणे येथून अटक, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। श्रीरामपूर येथील बहुचर्चित फायरिंग प्रकरणातील फरार आरोपी ओम राहुल करपे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून शिताफीने ताब्यात घेतले। जुन्या वादातून झालेल्या या गोळीबार प्रकरणातील हा तिसरा आरोपी असून त्याला पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। दिनांक 2 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर येथील म्हसोबा चौक येथे फिर्यादी आणि त्याचा मित्र शुभम यादव हे बोलत उभे होते। यावेळी जुन्या वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपी अभय सुरेश ससाणे आणि त्याच्या इतर 5 साथीदारांनी फिर्यादीवर लाकडी दांडके आणि इतर हत्यारांनी हल्ला केला। या दरम्यान अभय ससाणे याने स्वतःजवळील बंदुकीतून शुभम यादव याच्यावर थेट गोळी झाडली। या गोळीबारात शुभम यादव गंभीर जखमी झाला होता। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आर्म ॲक्टनुसार जीवे मारण्याचा प्रयत्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच मुख्य आरोपी अभय उर्फ अभि सुरेश ससाणे याला अटक केली होती। त्याचबरोबर अक्षय किरण कपोते यालाही अटक करण्यात आली। गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं होतं। तपासादरम्यान 10 जुलै 2026 रोजी पोलीस पथकाला गुप्त बातमीद्वारा प्राप्त माहितीनुसार या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी ओम राहुल करपे हा गुन्ह्यानंतर पुणे येथून पळून गेला आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने पुणे गाठले। पिंपरी पुणे येथील यशवंतनगर चौकीजवळ अण्णासाहेब मगर स्टेडियमसमोर एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव ओम राहुल करपे असल्याचं सांगितलं। तसेच पोलिसांच्या चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। सदरची धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, किशोर सिरसाट, भगवान थोरात, रमेश राजा अत्तार, प्रशांत राठोड आणि चालक चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली आहे। गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।